नमस्कार, मी आता आलेलो आहे सोळू गावामध्ये मरकळ रोड, तालुका खेड, जिल्हा पुणे या ठिकाणी आता भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असलेले कल्पनाताई पाटील बुवा गोवारी यांची पदयात्रा या ठिकाणी सोळू गावामध्ये आलेली आहे। तर आपल्यासोबत सोळू गावचे ग्रामस्थ आहेत। तर ताईची पदयात्रा आले, तुमचे काय? मी सोळूचा रहिवासी दिलखुश ठाकूर। आमच्यासाठी गौरताईंनी रिंग रोडसाठी खूप मदत केली, त्याचा मोबदला खूप चांगला दिला, त्यांच्याबद्दल भरपूर आम्ही आभारी आहे। आणि ह्यावेळेस आमचं ठरलं आहे कुरळी गटातून कमळ याचे नाव शिक्का मारायचा आणि त्यांना भरघोस मतं निवडून द्यायचे। तुमचं काय नाव सर? माझं नाव विलास ठाकूर। आता ताई कुरळी गटातून इच्छुक उमेदवार आहेत। त्यांनी आपल्या रिंग रोडसाठी ह्या कुटुंबांनी गवारे यांनी खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे। त्यांनी खूप सर्व लोकांची जी काय अडचणी असतील त्या अडचणीचा पूर्ण प्रश्न दूर केलेला आहे आणि इथून पुढे अजून काय असतील अडचणी ते दूर करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहेत। त्यांनी रेल्वेचं पण त्यांनी खूप आश्वासन दिलेलं आहे। रेल्वेसाठी पण काय अडचणी आहेत त्या अडचणी ते सॉल्व करणार आहेत। त्यामुळं अशा कर्तबगार नेत्यांना आपण सहकार्य करावं। सर्वांनी कमळ चिन्हावर, आता सोळू गावचं तर ठरलं आहे की कमळ चिन्हावर बटन दाबून त्यांना बहुमताने विजय करायचा आहे। काय नाव तुमचं? मी ज्ञानेश्वर ठाकूर। काय सांगतात ताई आज भाजपचे अधिकृत उमेदवार कल्पनाताई गवारी ह्या उमेदवार आहेत। त्यांना सर्वांनी कमळ चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा अशी मी सर्वांना विनंती करतो। काय नाव? भगवान पाटोळे। मी सोळूचे रहिवासी आहे। हां, आणि आता आमची सहकार्याने जेवढं सांगितलेलं आहे तेवढं तुम्ही करावं अशी माझी विनंती आहे। आणि कमळ हे चिन्हावरती बटन दाबून ताईंना प्रचंड बहुमताने विजय करावा अशी विनंती करतो सर्वांना। तर हे होते सर्व सोळू गावचे ग्रामस्थ। त्यांनी या सर्व या ताई कल्पनाताई गवारी यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचं या ठिकाणी। तर या ठिकाणी सोळू गावामध्ये सर्व ग्रामस्थांनी आपले उमेदवार असलेले कल्पनाताई गवारी यांच्यासमोर महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत। तर काय सांगशाल या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने मुद्दे मांडले त्या संदर्भात काय? प्रथमतः तुम्हा पत्रकार बंधूला आणि सोळगावच्या ग्रामस्थांना धन्यवाद देतो। खऱ्या अर्थानं आजच्या इतके दिवस प्रचार केला, परंतु आज सोळगावकरांचा प्रतिसाद अतिशय चांगल्या प्रकारे झालेला आहे। याचं कारण आहे पाठीमागं या भागातून चालू झालेला रिंग रोड असू द्या, रेल्वे प्रकल्प असू द्या, त्या आंदोलनामध्ये आम्ही नवरा बायको असू द्या, कल्पना गवारे उमेदवार आणि मी पाटीलबा गवारे, आम्ही अतिशय या ठिकाणी शासनाकडे आंदोलन करून या रिंग रोडसाठी मोबदला वाढवून घेतला। म्हणून खेड तालुक्यातून या 12 गावामधून रिंग रोड जात आहे ना, या 12 गावचे शेतकरी यावेळेस आमच्याच बरोबर राहणार म्हणून आम्हाला मदत करणार आहे। सगळ्यांनी सांगितलेलं आहे काळजी करू नका, आमच्याकडे येऊ पण नका। हे कुणी असतील आता बाकीचे उमेदवार यांनी रिंग रोडसाठी यांच्यापेक्षाही तुम्ही चांगल्या प्रकारे या ठिकाणी रिंग रोडच्या आमच्या संघ राहून आम्हाला सहकार्य केलेलं आहे। म्हणून आम्ही सुद्धा 12 गावच्या लोकांनी या ठिकाणी ठरवले आहे की यावेळेस आपलं मतदान कमळ 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 कल्पना गवारे याला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यायचा असा सोळगावकरांचा एकमुखी ठराव या ठिकाणी झालेला आहे। म्हणून या ठिकाणी आमचा विजय हा निश्चित आहे। आणि या 12 गावचं मी धन्यवाद देतो, त्यांनी चांगल्या प्रकारे निर्णय घेतला आहे। सर्वसामान्य उमेदवार आहे मी, परंतु देशात सत्ता आपली आहे भाजपची, राज्यात सत्ता भाजपची आहे। मग विरोधी उमेदवाराला निवडून देऊन काय फायदा आहे? म्हणून तुम्ही सर्वसामान्य माणसाला, माझ्या बायकोला या ठिकाणी निवडून द्यावा। आम्ही दोघं नवरा बायको आंदोलनासाठी याला जेलला गेलो 15 दिवस, परंतु आम्ही हटलो नाही। तिकडून आल्यानंतर आदरणीय महेंद्रदादा लांडगे साहेब यांच्या माध्यमातून फडणवीस साहेबांची भेट घेतली आणि या शेतकऱ्यांना मोबदला वाढवून दिला। म्हणून या ठिकाणी सर्व शेतकरी शरीराने तिकडे असेल तर मनाने मतदान रूपीने आमच्या बरोबर आहेत हेच या ठिकाणी आज सांगतो। आणि भारतीय जनता पार्टीचा खेड तालुक्यातील एकमेव उमेदवार कल्पना पाटील गवारे येत्या 7 तारखेला आहे। म्हणून सांगतो 9 तारखेला गुलाल आपलाच आहे, आपलाच आहे, आपलाच आहे।